करपरा व दुधना नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाचा मार्ग मोकळा। जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न। जिंतूर तालुक्यातील दुधना व करपरा नदीच्या खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरणाच्या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने अनेक आंदोलने, निवेदने देण्यात आली होती। वारंवार अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या शेतात पाणी जात होते, ज्यामुळे शेत खरडून जाणे, पिकांचे नासधूस होणे या प्रकारांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते। या सर्व बाबींची दखल घेत आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करपरा व दुधना नदीच्या खोलीकरण, सरळीकरण व रुंदीकरण संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागास आदेशित केले असून लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे। या बैठकीत विषयावर पाठपुरावा करणारे इर्शाद पाशा, चांद पाशा, ऋषिकेश पवार, दीपक काष्टे, सुरेश हरकळ, पवन राजे पारवे, लखन इंगळे, देवानंद कुटे, आदेश पारवे, सुनील खिस्ते, सोपान मोरे व करपरा व दुधना नदी काठील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये करपरा व दुधना नदी सरळीकरण, रुंदीकरण, खोलीकरण तसेच येलदरी धरणाच्या कालव्याबाबतची बैठक संपन्न झालेली आहे। आम्ही माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना गेल्या महिन्यामध्ये 1-2 महिन्यापूर्वी जे काही अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता, त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं शेतकऱ्याचं, ती परिस्थिती समजावून सांगितली। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्या विषयावर बैठक बोलावली आणि आज करपरा नदीचं 6 किलोमीटर आणि दुधना नदीचं 15 किलोमीटर खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण होणार आहे। त्याबाबतच्या बैठकीमध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आदेशित केलेला आहे आणि लवकरच सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे आमची। आणि शेतकऱ्यांचं जे काही जमिनी खरडून गेल्या होत्या त्याबाबत 3 लाख जे काही शासनाने देऊ केलेल्या आहे, त्या याच्या माध्यमातून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत संबंधित विभागास की ते MRGS अंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज करावेत आणि जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज तात्काळ निकाली काढावेत, याकरिता सुद्धा देखील सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत। आम्ही ह्या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे ह्या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, कारण साहेबांनी आमची त्या ठिकाणी असलेली परिस्थिती समजून घेऊन आणि त्याच्यावर तोडगा काढला आणि जे काही येलदरी धरणातून कालवा काढण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत आणि वरिष्ठ पातळीवर त्यावर चर्चा चालू आहे आणि ते तात्काळ त्या येलदरी धरणातून कालवा, करपरा नदी, दुधना नदी या सर्व नद्यांचं एकंदरीत सरळीकरण, रुंदीकरण होणार आहे। आणि जर झालं नाही तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहभाग घ्यावा एवढी या ठिकाणी विनंती करतो।